आगामी दिनों में शेगांव निवासी संत श्री गजानन महाराज का प्रकट दिन अवसर मनाया जाएगा। इसी प्रकल्प को ध्यान में रखते अमरावती भाजी बाजार निवासी श्री कृष्णा बिजवे परिवार द्वारा श्री गणानंद ग्रंथ वाचन का कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर नवनियुक्त पूर्व महापौर विलास इंगोले, ललिता रतावा, सुनीता भेले, डॉक्टर संजय शिरभाते का समायोजित सत्कार श्री कृष्ण बिजवे द्वारा किया गया। माझे अपराध रूपी अवघे तुला जाडी कृपा कृशाने करुणा समर्थ आजपासून नवीन तावडी तुझी केली। जी शिक्षा आज दिली तेवढी समजसे पुरे झाली। तू अनंताचा आहेस वाली, आता अंत पाहू नको। महाराज बोलले त्यावर कोटेनं सांगे तिरवर तुझे चिंतवणे आहे मधुर पिळेना पडले त्यामध्ये। त्या एका अवघ्याने पाहिले ते चिंतवणे पहिला प्रकार मावळून गेला होता। जेव्हा अवघ्या प्रति आचार्य झाले समर्थाचे महत्व कडले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्याचे गावामध्ये। ज्याच्या त्याच्या तोंडी मात्र हीच निघू लागली कसुरीची नाही येतो वाच ढाकया कवनाते। चंद्रकोळी नावाचा गृहस्थ एक शेगावाचा निसीम भक्त समर्थाचा त्याची कथा ऐकाही। श्रेष्ठ माताचा समोर बसले भक्त आधी आवडे जोडून हात दृष्टी ठेवून शाश्वगात हे आयते वावया कृत्य माझे मीच कारण असे। आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला, कोरे मागत असता भला समर्थाच्या चिलमीस्तव। त्याचेच हे आहे फळ चिंचवणे नाचले सागड, ते ऐकून बंकटला बोलू लागला येणे रीती। तुम्ही ना चिंचवके पाहिले ते असतील किडलेले, म्हणून हे नाट्य झाले तुमचे चिंचवणे वाटे। नेहमी ऋणी राहील। आभार व्यक्त करतो बिजवे परिवारातील धनंजय, कुशल, सगळे श्रीकांत, ममताताई, जोशी काका, सगळी मंडळी आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या बहिणींचे मी ऋणी राहील आणि आपले आभार व्यक्त करतो की आपण प्रचंड विश्वास आमच्या चौघांमध्ये दाखवला आणि आम्हाला आपण भरघोसपणे मतदान केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पण हे भाऊ चारी भाऊ तुमच्या बहिणीसोबत राहू एवढंच या पद्धतीने बोलतो आणि सगळ्यांचे आभार मानून मी थांबतो। जय गजानन। आज पारायण के पावन पर्व पर बिजवे परिवार ने जो संकल्प किया था कि हमारी जो चारों सीटें निर्वाचित होने के बाद में मैं पारायण करूंगा, निश्चित रूप से विलास भाव की वजह से संपूर्ण इस परिसर में लोगों का प्यार स्नेह इतना था कि ये हमें देखने को मिला कि विलास भाव की चारों सीट आना चाहिए। ये संकल्प लेके बिजवे काका ने जो ये काम किया ये अत्यंत सराहनीय, प्रशंसनीय और हम इस परिवार का हमेशा ऋणी रहेंगे। इतना कहकर मेरे शब्दों पर विराम देता हूँ। दादांनी आमच्या निवडणुकीच्या निमित्ताने चारही सीटा निवडून आल्या तर मी पारायण या ठिकाणी करेल असा संकल्प महाराजांना केला होता आणि महाराजांनीच तो ऐकला, म्हणून आम्ही चारही लोक
मी स्वतः आणि डॉक्टर संजय शिरभाते, ललिता सुरेश रथावा आणि सुनीता मनोज भेले, 2 बहिणी आणि 1 भाऊ आणि 1 मी, असे 4ही लोक आम्ही निवडून आलो. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते. तुमची सगळ्यांची आमच्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतले त्यासाठी मी सगळ्यांचा ऋणी आहे. आणि अशी सेवा आमच्याकडून महाराजांनी घडवून आणावी अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. शेवटी अध्यात्म आणि विज्ञान याची एकत्र काम केलं अध्यात्माच्या बरोबर शक्तीवर आहे तरच विज्ञानाची प्रगती होते. विज्ञान अध्यात्म के बिना अधुरा आहे. डॉक्टर आणि जोशी काका जे आमचे मार्गदर्शक आहे, सातत्याने या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी हे 2 लोक फार महत्वाचे आहेत. एक जोशी काका आणि बिजवे दादा, हे दोन्ही लोक सातत्याने या परिसरातले सगळे कामं सांगत राहतात आणि आपल्या भागात या भागात त्यातले हे पारायण वाचत आहे त्या सवयी ताई यांना सांगू इच्छितो. तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे की लक्ष्मीनारायणाचं मंदिर आमच्या जवळच आहे. म्हणजे साक्षात तिरुपतीला दर्शन घेतल्यासारखं बालाजी भगवंत आणि लक्ष्मीनारायणाचं मंदिर अगदी पुरातन आहे. तुम्ही हे पारायण झालं की तिथं दर्शनाला जाल तर तुम्हाला ते कळेल किती जुनं मंदिर आहे. आणि हे सगळी शक्ती आपल्या जुन्या अमरावतीमध्ये जुनं सगळं वैभव आहे आणि हे टिकवण्याचं काम आम्हाला सगळ्यांना मिळून पुढच्या काळात करायचं आहे. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्या आणि अधिक आमच्याकडून तुमची सगळ्यांची सेवा घडो अशी परत महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. सवयीताई या ठिकाणी आल्या, त्यांचंही जुन्या अमरावतीच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. त्यांनाही दंडवत करतो की तुमच्याकडून महाराजांच्या पोथीचा पारायणाचा कार्यक्रम महाराजच घडून आणत असतात यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि सगळे श्रीकांत बिजवे असो, बिजवे परिवार असो, बिजवे बंधू असो, ही आमची लहान भगिनी ममताताई असो, महाराजाच्या कृपेने तिची तब्येत चांगली झाली. आणि हा चमत्कार असतो. शेवटी चमत्कार काही इथलं पुस्तक हवेत ओढून तिकडे ठेवणं असं नाही, तर चमत्कार हा समजून घ्यावा लागतो. आणि जो आपण भक्ती करतो तर भक्ती करणाऱ्या लोकांना त्याचा आभास होत असतो. हा खऱ्या अर्थानं अध्यात्म आहे. जास्त पारायणाच्या मधात तुमच्या मी जास्त बोलणं योग्य नाही आणि म्हणून ताईंना आपला माईक देतो आणि पुढचा तुमचा कार्यक्रम पारायणाचा असंच सुरळीत चालू राहील. आणि ब्रेकच आहे म्हणतात. मी परत एकदा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. दादा आणि जोशी काकांचा मी सदैव ऋणी आहे. ते माझ्यापेक्षा मोठे आहे, मार्गदर्शक आहे. त्यांनी सांगितले ते सगळे कामं पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचे आहे. पोरांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा आहे. आई भगिनींच्या कामाच्या संदर्भामध्ये त्याची दखल घ्यायची आहे. आता मी नेहमी म्हणत असतो की जो आपल्या सुखदुःखात येतो तो आपल्या जातीचा, जास्त भानगडीत काही पडत नाही. नातेवाईक जो सुखदुःखात येतो तो आपला नातेवाईक, तो कोणत्याही समाजाचा असो. अशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आमच्या ललिता देवी रथावा त्यांचंही आगमन झालं. त्यांचंही सगळ्या भगिनींनी टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. त्याही खूप सवयीताई तुम्हाला सांगतो खूप आध्यात्मिक आहे. प्रचारात नुसतं गोविंदा 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 अशाच करत होत्या त्या, म्हणून गोविंदाचा त्यांना आशीर्वाद मिळाला. आणि त्याही आमच्यासोबत माझी लहान बहीण समाचार आहे, संकलन अतिशय अशोकभाई जोशी. चांगल्या स्वभावाच्या आहे, अतिशय म्हणजे कुठलाही गर्व नाही. लोकांचे कामं करण्याच्या संदर्भामध्ये सुरेश रथावा कष्टाळू पोरगा आहे. संजय शिरभाते आहे, राजूभाऊ भेले आहे, सुनीताताई भेले आहे. आम्ही सर्व लोक तुमची सर्वांची सेवा करण्यासाठी तत्पर राहू आणि महाराजांनी आमच्याकडून करून घेऊ. परत एकदा महाराजांना दंडवत करतो, थांबतो. श्री संत गजानन महाराज की जय. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे.
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी। लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।